ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरलेला आहे। दुपारी 12 वाजता उद्धव आणि राज ठाकरे एकत्रितपणे युतीची घोषणा करणार आहेत। युतीच्या घोषणेआधी दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी एकत्र येऊन अभिवादन करतील। तर हॉटेल ब्लू सी मध्ये वरळी इथे असलेल्या हॉटेल ब्लू सी मध्ये ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करण्यात येणार आहे। दरम्यान आज केवळ युतीची औपचारिक घोषणा असेल, मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवण्याची रणनीती ठाकरे बंधूंनी आखल्याचं समजतंय। आणि दादरमधल्या स्मृतीस्थळावरून धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। धनंजय, साधारण किती वेळात ठाकरे बंधू या ठिकाणी पोहोचतील? नम्रताजी, खरं तर अवघा काही तास शिल्लक आहे ते युतीच्या घोषणेला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात आधी स्मृतीस्थळाचं दोन्हीही बंधू एकत्रितरित्या स्मृतीस्थळाला भेट देणारे आणि अभिवादन करणारे मी सध्या त्याच ठिकाणी आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये दोघेही इथे उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे। 10:30च्या सुमारास दोन्ही बंधू इथे येणार होते। 11 वाजलेले आहेत आणि आता अवघ्या काही मिनिटांमध्ये दोन्ही बंधू या ठिकाणी येतील आणि त्यानंतर या स्मृतीस्थळावर अभिवादन करताना दोघेही पाहायला मिळतील आणि त्यानंतर युतीची घोषणा केली जाईल। खरं तर जी प्रतीक्षा होती अखेर ती प्रतीक्षा संपली असं म्हणायला हरकत नाही आणि उत्साहाचं वातावरण आहे। अनेक नेते मंडळी असतील दोन्ही पक्षाचे ते इथे उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार असतील ते सुद्धा इथे उपस्थित झालेले आहे। संपूर्ण तयारी जी आहे ती या संपूर्ण परिसरात करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक जण आता इथे येताना पाहायला मिळते। खरी हीच प्रतीक्षा होती, याच सगळ्या गोष्टी होत्या आणि अखेर आता त्या युतीची घोषणा होणार आहे। खरं तर हा उत्साहाचा आनंदाचा क्षण आहे, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे हा भावनिक क्षण सुद्धा आहेत, कारण की अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दोन्हीही बंधू हे एकत्र येताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे कुठेतरी भावनिकरित्या सुद्धा या गोष्टीला महत्त्व आहे। पालिका निवडणुका सोबत लढणार का इतरही निवडणुका सोबत लढणार हे सगळं पाहावंच लागणार आहे। पण त्याआधी महत्त्वाचं होतं की कधी दोन्ही बंधू एकत्र येणार या सगळ्या संदर्भातली उत्कंठा होती, कारण की दोन्ही पक्षाच्या नेत्यांना जर विचारलं तर दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात येत होतं की या सगळ्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेणार, पक्षप्रमुख उत्तर देणार आणि अखेर आता 12 वाजेच्या सुमारास दोन्ही पक्षप्रमुख एकत्र येणार, दोन्ही बंधू एकत्र येणार आणि ठाकरे ब्रँड हा यंदाच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या सगळ्यात ठाकरे एकत्र येतात, मात्र जागा वाटप किंवा शेअरिंग संदर्भातली घोषणा ही आज होणार नाहीये। आज फक्त दोघं निवडणुकीमध्ये एकत्र येतात ही घोषणा होणार आहे। त्यामुळे युतीचा म्हणजे या दोन्ही ठाकरे बंधूच्या युतीचा फॉर्म्युला काय असणार आहे, कोणत्या जागी लढणार आहे या सगळ्या संदर्भातली गोष्ट ही गुलदस्त्यात असणार आहे। सध्या या परिसराची मी तयारी दाखवतोय। या ठिकाणी हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता कार्यकर्ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते इथे उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर अनेक कार्यकर्ते सुद्धा आपल्यासोबत आहेत, पदाधिकारी आहेत, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया। माऊलीजी, खरं तर हा एक आनंदाचा क्षण आहे, भावनिक क्षण आहे। अनेक वर्षांची प्रतीक्षा आज संपली असं म्हणावं। आजचा दिवस खरोखर तर शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिकांना खरोखर ज्या क्षणाची वाट बघत होतो तो आजचा क्षण आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला एक कलाटणी देणारा दिवस म्हणता येईल। कारण राज्यात ज्या प्रकारचं राजकारण चालू आहे याला जनता कंटाळलेली आहे। म्हणून जो महाराष्ट्र राज्यामध्ये जो ठाकरे बँड राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे हे एकत्र आले तर खरोखर एक मराठी माणसाचं अस्तित्व आणि मराठी अस्मिता हे जपण्याचं काम होईल आणि सर्व महाराष्ट्रातली जनता आज खरं तर उत्साहामध्ये आहे। महाराष्ट्राची जनता उत्साहामध्ये असेल। महेंद्र भानुशाली आपल्यासोबत एक रांगडा स्वभाव मनसेचा पाहायला मिळालाय, शिवसेनेचा पाहायला मिळालाय।